नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे। सोमवारी आपल्याला निफ्टी बँक निफ्टीमध्ये इंट्राडेमध्ये कोणत्या लेवलवरती ट्रेड घ्यायला हवेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। तर निफ्टी 50ची आजची क्लोजिंग 21,855 वरती झालेली आहे। आजचं तुम्ही जर मार्केट बघितलं तर आपल्याला आज दोन मोमेंट बघायला मिळाल्या। मॉर्निंगमध्ये मार्केटमध्ये आपल्याला अपसाईडची मोमेंट बघायला मिळाली आणि 12 नंतर मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळाला। निफ्टी 50 आज 21,815 वरती ओपन झाली आणि 21,815 वरून सरळ 250 पॉईंटच्या आसपासचा मुवमेंट केला आणि 22,126 चा ऑल टाइम जो हाय लागलाय ते ऑल टाइम हायला टच करून मार्केटमध्ये आपल्याला एक रिव्हर्सल बघायला मिळाला। ज्या लेवलवरती निफ्टी ओपन झाली होती एक्झॅक्टली त्याच लेवलवरती निफ्टीने येऊन सपोर्ट घेतला आणि लास्टला 21,855 वरती क्लोजिंग दिली। तर इकडे आपल्याला एक कॅन्डलस्टिक फॉर्मेशन बघायला मिळतं। तर या कॅन्डलस्टिक फॉर्मेशनला काय म्हणतात नक्कीच मला कमेंट करून सांगा। तर आपला डेफिनेटली या लेवलच्या आसपास पुट साईडचा ट्रेड मिस झाला, कारण मी इकडे तुम्हाला पुटचा ट्रेड शेअर करणार होतो, सर्व टाईप करून ठेवलं होतं, फक्त एंट्री पॉईंट मला मेन्शन करायचं होतं। तर एंट्री पॉईंट मेन्शन करण्यापूर्वीच आपल्याला हा स्पाइक बघायला मिळाला। 40 रुपयाचा प्रीमियम सरळ 120, 150, 200, 250 असं करत करत आपल्याला तो वाढत गेला। त्याच्यामुळे नक्कीच आपला या स्पाइकमध्ये आपला ट्रेड मिस झाला। थोडासा मार्केटमध्ये मुवमेंट आधी आली, आपला जो ट्रेड होता तो ट्रेड आधीच आपला बनायला हवा होता, पण आपल्याकडून ती मिस्टेक झाली, त्याच्यामुळे आपला हा डाऊन साईडचा मुवमेंट मिस झाला। त्यानंतर आपण 2 नंतर डेफिनेटली एक कॉल आणि एक पुटचा ट्रेड घेऊन ओव्हरऑल प्रॉफिट केलेलं आहे। तर तुम्ही आज निफ्टी बँक निफ्टी किंवा सेन्सेक्समध्ये कोणती रॅली पकडली किंवा कोणता ट्रेड तुम्ही इनिशिएट केला आणि किती प्रॉफिट बनवला कमेंट करून सांगू शकता। तर आता आपण सोमवारचं प्लॅनिंग बघूया। तर सोमवारी आपल्याला कोणत्या लेवलवरती ट्रेड मिळतील, तर नक्कीच 21,920 हा एक निफ्टीचा रेजिस्टन्स आपल्याला बघायला मिळतो, कारण एक्झॅक्टली या रेजिस्टन्सवरून हा आधी रेजिस्टन्स होता, या रेजिस्टन्सला ब्रेक करून निफ्टीने अपसाईडची मुवमेंट केली होती आणि या रेजिस्टन्सला ब्रेक करून निफ्टी याच रेजिस्टन्सच्या खाली क्लोज झालेली आहे। त्याच्यामुळे हा एक रेजिस्टन्स आहे 21,920चा। 21,920चा रेजिस्टन्स निफ्टी जर फ्लॅट ओपन अपसाईडला क्रॉस करेल तर नक्कीच आपला जो व्ह्यू असेल तो कॉल साईडचा व्ह्यू असणार आहे। टार्गेट जे आपले असतील ते 22,050 ते 22,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये सोमवारी बघायला मिळतील। तर सोमवारी आपण जो ऑप्शन बाय करू ॲट द मनी आणि इन द मनीचा जो ऑप्शन असेल त्याच्यामध्ये आपण ट्रेडिंग करू। ओटीएमचे ऑप्शन शक्यतो अवॉइड करा। कधी कधी ओटीएमच्या ऑप्शनमध्ये पण प्रॉफिट होईल। आज जसं ओटीएमचे ऑप्शन स्पाइक होताना दिसले तर मार्केटमध्ये मोमेंटम असेल तर ओटीएमच्या ऑप्शनमध्ये आपल्याला प्रॉफिट मिळेल। अदरवाईज मार्केट जर साईडवेज राहिलं, काल जसं मार्केट साईडवेज राहिलं होतं त्या प्रकारे मार्केट जर साईडवेज राहिलं तर ओटीएमच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला लॉस बघायला मिळू शकतो। फ्लॅट ओपनिंग नंतर जर निफ्टीने आजचा लो जर ब्रेक केला तर नक्कीच आपल्याला एक डाऊन साईडचा मुवमेंट मिळेल। म्हणजेच 21,810चा जो लो आहे हा लो जर निफ्टीने प्रॉपरली जर 5 मिनिटाच्या कॅन्डलनं ब्रेक केला तर नक्कीच आपण 21,810च्या खाली काय करणार आहोत, पुढचा ट्रेड घेणार आहोत। टार्गेट जे आपले असतील ते 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला निफ्टीमध्ये मिळतील। तर हा सिंपल आपला फ्लॅट ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला। तर शक्यतो ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊनवरती ट्रेड करा, म्हणजे ब्रेकआउट जर झाला कॉलसाठी जावा, ब्रेकडाऊन झाला तर पुटसाठी जावा। सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर गॅप अप ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असेल। गॅप अप ओपनिंग जर 21,920 आणि 21,850 या रेंजच्या आसपास ओपन होऊन सरळ 21,920 ची लेवल जर ब्रेक केली क्लिअरली आपला कॉलचाच व्ह्यू असणार आहे। टार्गेट जे आपले असतील ते 22,050 ते 22,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला बघायला मिळतील। सोमवारची ओपनिंग जर 21,920च्या वरती झाली तर हा जो रेजिस्टन्स आहे तो निफ्टीसाठी एक सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो। त्याच्यामुळे आपण काय करू, एका डीपचा वेट करू आणि 21,920 वरती जर निफ्टीने सपोर्टिव्ह कॅन्डल दाखवली तर नक्कीच आपण तिकडे परत एकदा कॉलचा स्ट्रेट प्लॅन करू। टार्गेट जे आपले असतील ते 22,050 ते 22,100 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये अपसाईडला मिळतील। त्याच्यामुळे गॅप अप ओपनिंगमध्ये मार्केट गॅप अप ओपन झाल्यावर सरळ डाऊन साईडला येतंय की सरळ वरती जाते हे बघणं गरजेचं असेल। ओपनिंग नंतर जर मार्केट खाली आलं तर 21,920 ते 21,900 हा एक 20 पॉईंटचा आपल्याला बँड बघायला मिळतो, हा एक सपोर्टिव्ह बँड आपल्याला बघायला मिळतो। तर या बँडमध्ये जर निफ्टी आपल्याला सपोर्टिव्ह कॅन्डल दाखवेल, एखादी बुलिश कॅन्डल दाखवेल, बुलिश इन द सेन्स डोजी कॅन्डल असेल, त्याच्यानंतर जर ग्रीन कॅन्डलचं फॉर्मेशन झालं तरी देखील आपण त्याला सपोर्टिव्ह कॅन्डल म्हणू शकतो। किंवा इकडे आपल्याला एखादा हॅमर कॅन्डल जरी दाखवला किंवा हा जो WM पॅटर्न झालाय अशा प्रकारचा इकडे जर डब्ल्यू पॅटर्नचं फॉर्मेशन जर झालं तरी देखील आपल्याला एक रिव्हर्सल इकडून बघायला मिळू शकतो। तर हा आपला गॅप अप ओपनिंगचा कॉलचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला। सोमवारी जर निफ्टीमध्ये 100 पॉईंटपेक्षा मोठी म्हणजे ऑलमोस्ट 100-150 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर त्या ओपनिंगमध्ये मार्केट ओपन झाल्यावरती वरती जाते की खाली येते हे बघणं गरजेचं असेल। सरळ जर मार्केट वरती जाईल तर आजच्या हायच्या आसपास आपण मार्केटला येऊन देणार आहोत आणि आजच्या हायपासून आपण काय करू, तिकडे ट्रेड एक्झिक्यूट करू। जर आजच्या हायपासून जर मार्केटनं परत रिव्हर्सल दाखवला तर नक्कीच आपण इकडे काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत। टार्गेट जे आपले असतील ते 21,960 पर्यंतचे 21,960 ते 21,900 पर्यंतचे टार्गेट आपल्याला डाऊन साईडला पुटमध्ये
बघायला मिळू शकतात. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा गॅप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. सोमवारी जर निफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाली तर गॅप ओपनिंगमध्ये चान्सेस आहेत की निफ्टी आपल्याला डाऊन साईडला जाताना दिसू शकते. हा जो मोमेंट आला आहे हा मोमेंट कॅरी ऑन होऊ शकतो. डाऊन साईडला आपल्याला 21,700 ते 21,650 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. तर आपल्याला काय करायचं, 21,810 हा जो सपोर्ट आहे हा सपोर्ट रेजिस्टन्सचं काम करेल. त्याच्यामुळे 21,810 वरती निफ्टीमध्ये आपल्याला एखादी निगेटिव्ह कॅन्डल जर मिळाली तर नक्कीच आपण त्या निगेटिव्ह कॅन्डलवरती काय करणार आहे, पुढचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहे. ओके, तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा आपला गॅप ओपनिंगचा व्ह्यू पण आपण इकडून डिस्कस केला. गॅप ओपनिंग जर 100-150 पॉईंटपेक्षा मोठी झाली तर डाऊन साईडला आपल्याला 21,700 हा एक सायकोलॉजिकल लेवल बघायला मिळतो. त्यासोबत 21,650 हा एक सपोर्टिव्ह लेवल बघायला मिळतो. तर या सपोर्टवरती मार्केट जर सपोर्ट घेताना दिसेल तर नक्कीच आपल्याला इकडून एक रिव्हर्सल बघायला मिळू शकतो. तर हा आपला ओव्हरऑल निफ्टीचा मंडेचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तर आता आपण बँक निफ्टीकडे बोलूया की बँक निफ्टीमध्ये आपलं काय प्लॅनिंग बनू शकतं. तर बँक निफ्टीची क्लोजिंग जर तुम्ही बघितली तर बँक निफ्टीची क्लोजिंग ऑलमोस्ट निगेटिव्हमध्ये आपल्याला बघायला मिळते. म्हणजे बँक निफ्टी आज 46,600 वरती ओपन झाली आणि 45,954 वरती बँक निफ्टीने क्लोजिंग दिली. ऑलमोस्ट निगेटिव्ह क्लोजिंग आपण इकडे म्हणू शकतो. तर डेफिनेटली कालपर्यंत बँक निफ्टी थोडीशी पॉझिटिव्ह होती, स्ट्रॉंग होती, पण आजची क्लोजिंग बघितली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला विकनेस बघायला मिळत आहे. पण ही विकनेस खरंच आहे की नाही हे सोमवारी आपल्याला बघायला मिळू शकतं. सोमवारी बँक निफ्टी जर फ्लॅट ओपन झाली तर बँक निफ्टीसाठी 45,900 जो आजचा लो लागलाय तो लो खूप महत्त्वाचा असेल. 45,900 वरून जर बँक निफ्टी परत एकदा आपल्याला सपोर्ट घेताना दिसेल तर क्लिअरली आपण तिकडे कॉलचा स्टेट घेणार आहोत. टार्गेट जे आपले असतील ते 46,200 ते 46,350 पर्यंतचे टार्गेट्स आपले बँक निफ्टीमध्ये अपसाईडला असतील. बँक निफ्टीने जर 45,900ची लेवल ब्रेक केली तर 45,900च्या खाली आपल्याला काय करायचं आहे, पुढचा ट्रेड घ्यायचा आहे. टार्गेट्स आपले असतील 45,500 ते 45,250 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तर बँक निफ्टीमध्ये फ्लॅट ओपनिंगमध्ये क्लोजिंग पॉईंट पासून ते हा जो आजचा जो लो आहे या बँडवरती जर बँक निफ्टी सपोर्ट घेईल तर आपला कॉलचा व्ह्यू असेल. या बँडच्या खाली म्हणजेच 45,900 खाली जर बँक निफ्टी गेली तर आपला क्लिअरली पुढचा व्ह्यू असणार आहे. तर प्रॉपरली कॅन्डल्सची क्लोज होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही ट्रेड एक्झिक्यूट करा. बँक निफ्टीची ओपनिंग जर गॅपअप झाली तर गॅपअप ओपनिंगमध्ये जो लास्टचा स्विंग बनलेला आहे 46,350चा 46,350च्या आसपास जर बँक निफ्टी ओपन झाली तर नक्कीच मी काय करणार आहे, एक पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहे. कारण हा जो मोमेंट आला आहे याचा अर्थ इकडे आपल्याला सेलर्स बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे 46,350च्या आसपास मी काय करेन, गॅपअप ओपनिंग झाली तर मी पुढचा ट्रेड प्लॅन करेन. टार्गेट्स म्हणजे असतील 46,000चं फर्स्ट टार्गेट असेल, त्याच्यानंतर 45,900चं माझं नेक्स्ट टार्गेट डाऊन साईडला बघायला मिळेल. पण गॅपअप ओपनिंग नंतर बँक निफ्टीने जर 46,350ची लेवल ब्रेक करून याच्यावरती जर सपोर्ट घेतला तर चान्सेस आहेत की बँक निफ्टीमध्ये आपल्याला अपसाईडची मुवमेंट बघायला मिळू शकते. 46,800 ते 46,900 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. तो ओपनिंग नंतर बँक निफ्टीनं जर 46,350ची क्लोजिंग जी हा जो रेजिस्टन्स ब्रेक केल्यानंतर इकडे सपोर्ट घेऊ द्या. त्याच्यानंतर आपल्याला कॉलसाठी जायचं आहे. अदरवाईज काय होऊ शकतं, ब्रेकआउट होऊ शकतो आणि तो फेलमध्ये कन्वर्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे प्रॉपरली ब्रेकआउट नंतर रिटेस्ट होऊ द्या तर आपण कॉलसाठी जाऊ. अदरवाईज ब्रेकआउट नंतर अपसाईडला जाऊन परत मार्केट रिव्हर्स येऊन या रेंजच्या आतमध्ये क्लिअरली आपल्याला तिकडे काय असणार आहे, पुढचा व्ह्यू असणार आहे. तर रेजिस्टन्सवरती आपल्याला कॅन्डलस्टिक ओळखता येणं गरजेचं आहे. रेजिस्टन्सवरती मार्केट कसं रेजिस्टन्स घेते हे बघितलं तर जर तुम्ही बघितलं तर नक्कीच तुम्हाला ट्रेडचं प्लॅनिंग करता येईल आणि तुम्ही ट्रेड घेऊ शकता. बँक निफ्टीची ओपनिंग जर 45,350च्या वरती झाली तर 45,350 हा कसा या लेवलवरती मार्केट कशी बिहेव करते हे बघणं गरजेचं असेल. तर या रेंजच्या आतमध्ये आली बँक निफ्टी तरी देखील आपला तो व्ह्यू असेल तो पुढचाच व्ह्यू असणार आहे. टार्गेट जे आपले असतील ते 46,000 टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतात. हा आपला ओव्हरऑल बँक निफ्टीचा गॅपअप ओपनिंगचा प्लॅनिंग आपण इकडे डिस्कस केला. गॅपअप ओपनिंग ऑलमोस्ट जर 400-500 पॉईंटच्या वरची झाली तर त्या कंडिशनमध्ये थोडंसं प्राइस बघू, त्याच्यानुसार आपण ट्रेड एक्झिक्यूट करू. बँक निफ्टीने जर सोमवार गॅपडाऊन ओपनिंग दिली तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये 45,900 हा जो सपोर्ट आहे तो नक्कीच एक रेजिस्टन्सचं काम करू शकतो. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, या 45,900 वरती आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड एक्झिक्यूट करणार आहोत. टार्गेट जे आपले असेल ते 45,900 पर्यंत टार्गेट्स 45,500 पर्यंत टार्गेट्स आपल्याला डाऊन साईडला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळतील. हा आपला ओव्हरऑल निफ्टी आणि बँक निफ्टीचा सोमवारचा व्ह्यू आपण इकडे डिस्कस केला. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ मला जर आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.